कारण याचं उदाहरण या अगोदरच आपण पाहिलं. कारण स्मार्ट बॉईज जांभोड हा संघ देखील चॅम्पियन संघ आहे. वर्षानुवर्ष दरवर्षी ते कोणतं ना कोणतं बक्षीस मारत असतात आणि त्या संघाला मात्र या गव्हांड्या संघाने मात दिलेली आहे. आणि यावेळेस मात्र जयदुर्गा जांभोड या संघासमोर फाईट करताना आपण पाहू शकाल. दोन फलंदाज राम आणि नारायण. सध्या तरी स्टॅगवरती राम, नॉन स्टॅगले नारायण. गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय जयदुर्गा जांभोड या संघाकडून देवेंद्र. पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल. इथे मात्र पहिल्या बॉलवरती खेचलाय. स्क्वेअर लागला, बॉलला ढकलून दिलाय. बॉल मात्र वेगाने सीमा रेखा पार. इथे मात्र पहिल्या बॉलवरती पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय रामच्या बॅटमधून. संघाचा श्री गणेश केलाय राम या बॅटरने 4 धावेने. अगदी यावेळेस मी म्हटलं होतं हे दोन्ही सलामीची जोडी फटकेबाजी करू शकतोय आपल्या संघासाठी. आणि इथे मात्र रामने पहिल्या बॉलवरती चांगलंच काम केलंय. अजूनही मात्र असे भरपूर धावा मिळवायची गरज आहे. कारण इथे मात्र तगडा संघ आहे समोर. चांगला आव्हान द्यावं लागेल गव्हांडे या संघाला. बघूया देवेंद्रचा पुढील बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा खोला टप्प्याचा बॉल होता. अलकाचा कव्हरला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या आतमध्ये. यावेळेस बॉलला अडवला गेलाय. इथे मात्र एकच धाव येते. या एक धावडी संघाचा धावफलक सध्या तरी या 5 आकड्यावरती जाऊन पोहोचला. यावेळेस स्ट्राईक मात्र नारायणकडे असेल. षटकातील देवेंद्रचा पुढील बॉल. सध्या तरी सामना करतोय नारायण. इथे मात्र खेचलाय. मिड विकेटला बॉलला पाठवून दिलाय. बॉल निघून चालला. हवाई फायर. इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. 6 धावा. या 6 धावेने मात्र जय बजरंग गव्हांडे या संघाचा धावफलक सध्या तरी 11 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अगदी यावेळेस नारायणने खडे खडे यावेळेस बॉलला पाठवून दिलाय मिड विकेटला. इथे मात्र देवेंद्रचा हा बॉल मागडा ठरलाय. इथून बघूया पुढील बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा इथे मिस टायमिंग फटका आहे. कीपर थोडासा बॉल पासून दूर राहिला आणि ते इथे मात्र पुन्हा एकदा संधी होती झेल टिपण्याची. ही संधी मात्र गेलेली आहे जयदुर्गा जांभोड या संघाच्या हातामधून. इथे अजून एक सिंगल धाव जोडली जाईल एक धावेने. संघाचा धावफलक सध्या तरी 12 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक आहे देवेंद्र या गोलंदाजाचा. इथे मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळला क्षेत्ररक्षक आहे काशी. आणि इथे मात्र काशीने झेल नाही पकडला. लक्ष्मणने यावेळेस झेल पकडला गेलाय. इथे मात्र पहिला झटका लागतो या गव्हांडे या संघाला रामच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 12 आकड्यावरती. अजूनही या षटकामधील शेवटचा बॉल शिल्लक. नक्कीच रामचा प्रयत्न होता की इथे मात्र कव्हरला फटका खेळून धावा मिळवण्याची. परंतु इथे क्षेत्ररक्षकाला कव्हर करू शकला नाही. फटका बरोबर बसला नाही. बॅटवरती चांगला बॉल आला नाही. आणि इथे बॅटचा हलकाचा कडा घेऊन कव्हरला बॉल उडाला होता. आणि इथे मात्र लक्ष्मणने काही चूक न करता चांगले झेल टिपले आणि रामला मात्र डगआउटचा आसरा दाखवून दिलाय. इथे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अंकुश. ओहो इथे मात्र पुन्हा एकदा बॅटचा हलकाचा खालचा कडा घेऊन इथे मात्र बॉलला अडवला गेलाय. इथे डॉट बॉल पाहायला मिळतो. ओव्हरची समाप्ती. या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर सध्या तरी आपण बघू शकाल जय बजरंग गव्हांडे या संघाचा धावफलक 12 आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. इथून मात्र या जोडीला कुठेतरी चांगला धावा मिळवणं गरजेचं आहे. एक चांगलं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण या अगोदरच्या आपण मॅचमध्ये बघितलं होतं जयदुर्गा जांभोड या संघानं बळवंत नगर या संघासमोर 110 धावा मिळवल्या होत्या आणि 111 धावांचं लक्ष ठेवलं होतं बळवंत नगर या संघासमोर. त्यामुळे इथे गव्हांडे या संघाला देखील सुद्धा एक चांगला आव्हान द्यावं लागेल.
इथे 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 मात्र सफल ओव्हर मारण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र बॅटर बीट झालाय. संपर्क नाही आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अगदी यावेळेस गोलंदाजी मार्कवर सध्या तरी आपण पाहतोय रामला. पहिला बॉल फेकी केलाय. अगदी बॅटरपासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय. रामचा पुढील बॉल. इथे मात्र गती परिवर्तन. थोडंसं स्लो डिलिव्हरी, परंतु इथे बॅटरने त्या बॉलला परखला आणि बॉलला एक्स्ट्रा कव्हरला पाठवून दिलंय. अजून एक षटकार पाहायला मिळतोय आणि या षटकाराने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही एक पॉवर प्लेचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरमधील. थोडंसं मागडं ओव्हर ठरतोय. शेवट पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. इथे बघूया पंचांचा काय निर्णय. नक्कीच इथे पंचांचा सिग्नल येतोय व्हाईट बॉल, म्हणजे अजून एक वाईटच्या स्वरूपात धाव जोडली जाईल. एक धावेने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे पुन्हा एकदा शोधला गॅप लावलाय मी. बॉल दणदण करीत पॉइंटच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजून एक चौकार पाहायला मिळतोय. इथे मात्र ताकदीचा वापर न करता अगदी यावेळेस बॉलला मात्र दिशा दाखवून दिली आणि 4 धावा मिळवून दिल्या आपल्या संघासाठी. ओव्हरची इथे पॉवर प्ले मात्र समाप्त होतोय. सर्कल मर्यादा संपलेली आहे. या 9 बॉलवरती जय बजरंग गव्हांडे या संघाने सध्या तरी स्कोरबोर्ड 23 या आकड्यावरती नेऊन ठेवला आहे. एक मात्र विकेट आहे रामच्या स्वरूपात. त्यानंतर अंकुश आणि नारायणची एक छोटीशी चांगली साजेदारी पाहायला मिळते, परंतु ही जोडीला कुठेतरी चांगली एक मोठीच पार्टनरशिप करावं लागेल. कारण जेव्हा साजेदारी एखादी पार्टनरशिप चांगली मोठी होते नक्कीच तेव्हा आपला संघाचा स्कोरबोर्ड मोठा दिसायला सुरुवात होते. परंतु इथे बघूया सर्कल मर्यादा संपलेली आहे. जयदुर्गा जांभवाड या संघाच्या क्षेत्ररक्षक सजवलं गेले. इथे मात्र थर्ड मॅनला हलकाचं ढकलून दिलं. एकदा मात्र वेगाने कपडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. काही क्षेत्ररक्षक आहे आणि इकडे मात्र दुसऱ्या धावेचा कोल झाला आणि बघता बघता एक चोरटी धाव, म्हणजे अशा 2 धावा जोडले जातील. या 2 धावेने सध्या तरी या संघाचा धाव फलक जाऊन पोहोचतोय 25 या आकड्यावरती गव्हांडे या संघाचा. इथे मात्र रामचं थोडंसं मागडं ठरलंय. सध्या तरी 13 धावा खर्च केलाय. षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक. इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉक यार्कर डिलिव्हरी मारण्याचा प्रयत्न झाला होता. इथे बघूया पंच काय दर्शवत आहे. नक्कीच टीव्ही अंपायरकडे निर्णय दिलेला आहे. जर इथे बॉल फिल्डरला खेळाडूला जर टच झाला असेल तर नक्कीच बॉल दिला जाईल आणि जर संपर्क नसेल तर नक्कीच या ठिकाणी वाईट घोषित केला जाईल. इथे मात्र वाईट घोषित केलं जाईल, म्हणजे अजून एक अतिरिक्त धाव मिळते जय बजरंग गव्हांडे या संघाला. एक धावाने संघाचा धावफलक सध्या तरी 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचला आहे. इथे मात्र हलकाचा कट केला आहे आणि इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. आतामध्ये बॉल होता. इथे पुन्हा एकदा नारायणने अंकुशला मागे परतवलं. शेवटचा बॉल शिल्लक दुसऱ्या ओव्हरमधील राम्या गोलंदाजाचा. सामना करतोय नारायण. इथे मात्र पुन्हा एकदा कव्हरला फटका खेळला. इथे मात्र पुन्हा एकदा ताकदीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथे मात्र अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक जय बजरंग गव्हांडे या संघाचा 26 या आकड्यावरती.
या तिसरं षटक हाताळण्यासाठी जयदुर्ग जांभोड या संघाकडून गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय भगवान. पहिलाच बॉल इथे मात्र बॅटर अंकुशला बीट केलाय. इथे मात्र सुरुवात चांगली आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. सध्या तरी सुरुवात चांगली आहे भगवान या गोलंदाजाची. बघूया भगवानचा पुढील बॉल. षटकातील दुसराच बॉल. सामना करतोय अंकुश. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न करतोय अंकुश, परंतु इथे मात्र अंकुशला बॉलला काही कनेक्ट करता येत नाही. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसराही डॉट पाहायला मिळतोय. अगदी यावेळेस गोलंदाज भगवान गोलंदाजीमध्ये थोडंसं फेरबदल म्हणजे थोडं गती आणि थोडंसं स्पिनपणा पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा खेचला. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळलाय. दूरवरती क्षेत्ररक्षक एकदा मात्र वेगाने कमलेट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. इथे मात्र दुसरा धाव काही घेतली गेली नाही. या नारायणने अंकुशला पुन्हा एकदा मागे परतवलं, कारण इथे मात्र जर धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच इथं रनआउटची संधी पुन्हा एकदा निर्माण झाली असती. इथे मात्र एकच धाव जोडली जाईल. एक धावेने सध्या तरी संघाचं धाव फलक 27 आकड्यावरती. भगवानचा पुढील बॉल. सामना करेल नारायण. इथे मात्र पुणे एकदा जोरदार फटका. स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक काय बोलला अडवला. यावेळेस जोरदार फेकी देखील पाहायला मिळाली आणि इथे मात्र पुन्हा एकदा एकच धाव येते. यावेळेचा वेगवान फटका होता. तितकाच चांगला असा वेगवान थ्रो देखील केला गेला आणि इथे मात्र गव्हांडे या संघाला एकच धाव मिळाली. या एक धावने सध्या तरी 28 आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटचा हलकाचा कडा घेतलाय. थर्डमॅनच्या दिशेने बॉल निघाला. इथे क्षेत्ररक्षक काय कासी बॉलला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव मात्र गव्हांडे या संघाला मिळून जाते. या एक धावेने संघाचं स्कोरबोर्ड सध्या तरी या 29 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. म्हणजे सरासरी सध्या तरी गव्हांडे या संघाने 10च्या रन रेटने धावा मिळवत आहे. म्हणजे तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे भगवान या गोलंदाजाचा. इथे मात्र पुन्हा एकदा हलकाचा ढकलून दिलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. इथे बॉलला अडवलाय. उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव मात्र वेगाने कंप्लीट. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा धाव फलक 30 आकड्यावरती. सध्या तरी आपण पाहू शकाल जय बजरंग गव्हांडे या संघाने या 3 ओव्हरमध्ये सरासरी 10च्या रन रेटने धावा मिळवले, परंतु इथून पुढे या 12 बॉलमध्ये बघूया अंकुश आणि नारायण किती धावा जोडू शकतील आपल्या संघासाठी. इथून चांगल्या धावा मिळवणं गरजेचं आहे. एक चांगलं आव्हान देणं गरजेचं आहे. षटकातील पहिलाच बॉल. इथे स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक येतोय विष्णू आणि इथे मात्र जबरदस्त झेल पाहायला मिळाली. अगदी यावेळेस लो झेल होते, म्हणजे अगदी स्ट्रेट ड्राईव्हला, आणि इथे मात्र विष्णूने काही चूक न करता अगदी या झेलला जबरदस्त सुरेख झेल पाहायला मिळाली. यावेळेस दुसरा झटका लागलाय जय बजरंग गव्हांडे या संघाला. इथे मात्र देवा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. देवा देखील मोठे स्ट्रोक खेळण्यास माहीर आहे, परंतु इथे मात्र गव्हांडे या संघाचा विकेट मात्र पडलेला आहे. त्यामुळे इथे बघूया
तेव्हा मोठे फटके खेळू शकेल का? आणि इथे मात्र पुन्हा एकदा मिडऑफला बॉलला उडवून दिलाय क्षेत्ररक्षक आहे तुषार. इथे मात्र झेल सुटला गेलाय. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि इथे मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट होत आहे. थ्रो चांगला फेकी गेला होता परंतु इथे गोटूला थ्रो पकडता आला नाही. या 2 धावा जोडले जातील. या 2 धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी जाऊन पोहोचतोय 32 आकड्यावरती. अगदी यावेळेस तुषार इजी झेल टिपण्याचा प्रयत्न केला आणि तो हातामधून उडाला आणि एक जीवदान देव या बॅटरला मिळतोय. इथे मात्र बॅटरपासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय परंतु इथे खूपच लांब बाहेर फेकी केलाय. एक वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव मिळते या जय बजरंग गव्हांडे या संघाला. या एक धावेनं संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी या 33 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अगदी या ओव्हरमध्ये कुठेतरी चांगल्या धावा मिळवणं गरजेचं आहे जेणेकरून 50-55च्या आसपास जर धावा मिळवला तर एक चांगलं लढण्यासारखे आव्हान असेल. इथे मात्र नक्कीच काय घडलं आहे पंच दर्शवत आहे दिव्या आंबेडकडे. हा बॉल चेक केला जाईल. ह्या बॉलची किती हाईट आहे नक्कीच हा चेक केला जाईल. यस इथे मात्र खूप उंचावरती इथे व्हाईट घोषित केला जाईल कारण बॅटरने जंप देखील मारलं होतं या हा शॉट खेळायला. वाईट म्हणजे अजून एक एक्स्ट्रा धाव मिळेल. या एक धावेने संघाचा धाव फलक 34 आकड्यावरती. इथे मात्र उडवलाय मिड विकेटला बॉलला पाठवून दिलाय. हवाय हवाय हवाई सफर. इथे मात्र षटकार पाहायला मिळतो देवाच्या बॅट मधून. षटकाराने संघाचा धाव फलक सध्या तरी आपण पाहू शकाल 40च्या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. इथे बघूया देवेंद्रचा हा बॉल मात्र मागडा ठरलाय. षटकातील पुढील बॉल इथे मात्र पुन्हा एकदा टप्पा बॉल होता. इथे मात्र कनेक्ट करता आला नाही. या इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा पंचानी थर्डमॅनच्या पंचानी इथे मात्र वाईट घोषित केले परंतु इथे मात्र पुन्हा एकदा टीव्ही आंबेडकर निर्णय दिला गेलाय. नक्कीच पंच बॅटर स्टेप आउट व्हायला आहे परंतु बॉल अगदी कपाळाच्या आसपास लेवलचा निघून गेलेला आहे. मग काय डिसिजन असेल? बॉल. यस इथे बॉल दिला जाईल. बॅटर जर जागेवरच असता
तर नक्कीच या ठिकाणी वाईट घोषित केला असता, परंतु बॅटर 2 पावलं पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला. थोडी जंप मारले मागे सरकून. तर बघूया षटकातील पुढील बॉल. इथे मात्र यार्कर डिलिव्हरी. इथे मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि इथे पुन्हा एकदा डॉट बॉल. षटकातील अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. संघाचं धावफलक सध्या तरी 40च्या आकड्यावरती. इथे 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 खराब बॉल पाहायला मिळतोय. नक्कीच लेग साईडच्या दिशेने वाईट बॉल. अजून अतिरिक्त एक धाव मिळते या ओव्हरमध्ये. या एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 41च्या आकड्यावरती जाऊन पोहोचला आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे चौथ्या ओव्हरमधील. देवेंद्र या गोलंदाजा इथे मात्र खेचला मिड विकेटला. उंची गाठले. अंतर 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 भरपूर गाठलाय. बॉलला पाठवून दिलाय. हवाई हवाई सफर. इथे मात्र अजूनही देवा या बॅटमनच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 47च्या आकड्यावरती. कशीचा पुढील बॉल. इथे मात्र सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. सध्या तरी काशी या गोलंदाजानं 3 बॉल फेकी केल्या आणि तिन्ही बॉल आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय. म्हणजेच अजूनही षटकातील 3 बॉल शिल्लक. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र उडवला स्ट्रेट ड्राईव्ह समोर. इथे मात्र उंची गाठली. बॉल निघून चालला हवाई सफर. अजून एक षटकार पाहायला मिळतोय अंकुशच्या बॅटमधून. या षटकाराने संघाचा धावफलक सध्या तरी आपण पाहू शकाल गव्हांडे या संघाचा 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल काशी. इथे 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 बघूया काय घडलंय. नक्कीच रनआउट आपल्याला पाहायला मिळेल, परंतु इथे वाईट देखील पाहायला मिळतोय. म्हणजे इथे वाईट प्लस विकेट. एक धाव जोडली जाईल. विकेट आहे का नाही? नाही ना. यस, इथे मात्र विकेट नाही दिला जाणार कारण ओ इथे बॉल जाऊन अंगावरती आदळलाय. अपील आहे, परंतु इथे काय घडलाय आणि विकेट. कारण बॅटर मात्र इथे निघून आलेला आहे. स्वतः म्हणतो की माझ्या हाताला इथे लागलेला आहे. अगदी खेळवृत्ती दाखवले या खेळाडूनं. कुठे लागल्यानंतर
इथे मात्र रन आऊट घोषित केलंय अंकुश या फलंदाजाला. इथे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहू शकाल मच्छिंद्र. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या शेवटच्या बॉलवरती मोठा प्रहार पाहायला मिळेल का? इथे मात्र सफल झाला होता बॅटर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर जय बजरंग गव्हांडे या संघाने धावसंख्या मिळवली ती मात्र 50 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे जय दुर्गा जांभवाडी या संघासमोर.
इथे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. गोटो पहिल्या बॉलवरती अर्जुन या गोलंदाजाने मोठा विकेट मिळवून दिला आपल्या संघासाठी. या षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल, सामने करेल गोटू आणि इथे 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 मात्र पुन्हा एकदा गोटू मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. इथे मात्र कनेक्शन जमला नाही. इथे निर्धार बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना सध्या तरी आपण पाहू शकाल अर्जुनला 2 बॉल फेकी केले. सध्या तरी अजून एकही धाव खर्च केली नाही. एक मोठा विकेट मिळवून दिलाय विष्णूच्या स्वरूपात. इथे 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 पुन्हा एकदा ब्लॉक, यार्कर डिलिव्हरी, पुन्हा एकदा चकवा दिलाय बॅटर गोटूला. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. जबरदस्त यावेळेस गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते गव्वंडे या संघाकडून. वाह 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 भाई वाह, काय गोलंदाजी यावेळेस सध्या तरी पाहायला मिळते. बघूया पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल अर्जुन. सामना करतोय गोटू. इथे मात्र मिस टायमिंग फटका, झेल उडालाय आणि इथे मात्र अजून एक विकेट पाहायला मिळतोय. म्हणजेच दुसरा झटका लागला गेला जयदुर्ग जांभोड या संघाला. यावेळेस अचूक टप्प्यावरती गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. अर्जुन या गोलंदाजाची 2 मोठी मसले गळ्यात फसवले यावेळेस अर्जुन या गोलंदाजांना. एक विष्णू आणि गोटू या दोन्ही बल्लेबाज डगआउटचा आसरा. इथे मात्र भगवान न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इथे मात्र राम आहे नॉन स्ट्राईकला, परंतु इथे भगवान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ते मात्र इथे दोघे सख्खे बंधू सध्या तरी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. भगवान मोठा बंधू, राम छोटा बंधू. ते स्टॅग वरती भगवान. सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये 2 झटके लागले जयदुर्ग जांभोड या संघाला. अजूनही या षटकामधील अर्जुन या गोलंदाजाचे 2 बॉल शिल्लक, म्हणजे अजूनही संधी आहे अर्जुनला या 2 बॉलवरती विकेट मिळवण्याची. न्यू बॅटर आहे समोर. इथे आडवे बॅटर फटका खेळलाय. इथे मात्र दूरवरती क्षेत्ररक्षक काय बॉल मात्र यावेळेस पडल्यानंतर थोडीशी गती कमी झाली. इथे मात्र पुन्हा 2 धावा पाहायला मिळत आहे आणि या 2 धावेने जयदुर्ग जांभोड या संघाचा श्रीगणेश झाले. परंतु इथे मात्र 2 मोठे झटके लागलेले आहे जयदुर्ग जांभोड या संघाला. इथून मात्र या जोडीला कुठेतरी
इथे मात्र अर्जुन या गोलंदाजाने या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च केल्या आणि 3 मोठे विकेट मिळवून दिले आपल्या संघासाठी। यावेळेस दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज झाला आहे नारायण। बघूया नारायण कशा प्रकारे गोलंदाजी करू शकतोय। अर्जुनने ते चांगलीच गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळाले। इथे मात्र अर्जुनचा पहिलाच बॉल अचूक टप्प्यावरती फेकी केला आहे। इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय। अगदी यावेळेस नारायणला सुद्धा चांगले गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण इथे स्कोरबोर्ड 55 धावांचा आहे आणि जयदुर्गा तो करू शकतो। इथे मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका आहे। इथे मात्र अजून एक विकेट पाहायला मिळतोय। इथे मात्र काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी यावेळेस सध्या तरी पाहतोय जय बजरंग गव्हांडे या संघाची। इथे मात्र जयदुर्गा या संघाचे चांगले चांगले फलंदाज मात्र डगआउटच्या आश्रयाला परततोय। इथे मात्र तुषार कव्हरला फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र परफेक्ट टायमिंग जुळू शकला नाही आहे आणि इथे मात्र झेल बाद होतोय तुषार। अगदी यावेळेस कंबरतोड गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळतोय या गव्हांडे या संघाची। नक्कीच मी म्हटलं होतं गव्हांडे या संघाने स्मार्ट बॉय जांभोड या संघाला देखील मात दिलाय आणि इकडे मात्र पुन्हा एकदा जयदुर्गा या संघाची थोडीशी बिकट अवस्था केलेली आहे, परंतु इथून पुढे मात्र राजू आणि रामला आपल्या संघाचं ओझं घेऊन पुढे चालायचं आहे। सध्या तरी स्टॅगवरती राजू या बॅटरला पाहू शकाल आणि नो स्टॅगला अजूनही राम। नारायणचा पुढील बॉल इथे मात्र पुन्हा एकदा उडवला। इथे मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, बॉल निघून चालला सीमा रेखा पार। इथे मात्र षटकार पाहायला मिळतोय राजूच्या बॅट मधून। आता मात्र कुठेतरी खूप टाइमानंतर इथे आपल्याला एक मोठा फटका पाहायला मिळाला आहे जयदुर्गा जांभवाडी या संघाकडून। राजूच्या बॅट मधून हा षटकार निघालाय। षटकारांना संघाचा धावफलक सध्या तरी 8 आकड्यावरती पाहू शकाल। सर्कल मर्यादा संपलेली आहे, पॉवर प्ले समाप्त झालाय। इथून पुढे आता मात्र या जोडीला कुठेतरी एक मोठी साझेदारी करणं गरजेचं आहे, कारण जयदुर्गा या संघाचे 4 विकेट सध्या तरी आपण पाहतोय डगआउटच्या आश्रयाला। इथे मात्र अचूक टप्प्यावर आणि जबरदस्त गोलंदाजी सध्या पाहतोय गव्हांडे या संघाची। हो यावेळेस हाफ गोलंदाजी यावेळेस टप्पा होता आणि इथे स्कोर घोषित केलाय, म्हणजेच वाईट बॉल घोषित केलाय। अतिरिक्त एक धाव मिळेल जयदुर्गा जांभवाडी या संघाला। या एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 9 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय। यावेळेस थोडासा नारायणचा प्रयत्न होता फलंदाजाच्या अंगावरती बॉल मारण्याचा। इथे हलकीची लिडिंग आहे, इथे बॉल मात्र मिस झालाय, बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार। इथे मात्र अजून एक चौकार पाहायला मिळतोय राजूच्या बॅट मधून, लकी चौकार। अगदी बॅटचा वरचा कडा लागला होता, कीपर राम या बॉलला अडवू शकला नाही। जर हा बॉल पकडला गेला असता तर अजून एक मात्र विकेट मिळवला असतं गव्हांडे या संघानं, परंतु इथे मात्र खूप बॉल बॅटला लागल्यानंतर वेगाने निघून गेला आणि रामला सुद्धा काही समजलं नाही। इथे मात्र नारायणचा पुढील बॉल, इथे मात्र पुन्हा एकदा गतीचा वापर आहे, पुन्हा एकदा बॉलला उडवलाय, बॉल निघून चाललाय स्क्वेअरच्या दिशेला। अजून एक षटकार पाहायला मिळतोय, यावेळेस नारायणचा मात्र मागण्यावर ठरतोय। षटकातील पुढील बॉल, इथे मात्र मिस टायमिंग फटका आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती। इथे मात्र एक धाव घेतली गेली। नक्कीच इथे मात्र एकच धाव येते। ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावफलक सध्या तरी जयदुर्गा जांभवाडी या संघाची 20 या आकड्यावरती, परंतु इथे विकेट आपल्याला जास्त पाहायला मिळते। 4 विकेट सध्या तरी जोडलेले आहेत, परंतु इथे मात्र गव्हांडे या संघाला ही जोडी अजूनही तोडण्याची गरज आहे, कारण ही जोडी अजूनही विस्फोटक ठरते संघासाठी, घातक जोडी आहे अजूनही। कारण जोपर्यंत राम मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत राम नक्कीच आपल्या संघाचं काम करत राहील, परंतु इथे मात्र एक संदेश घेऊन गेलेला आहे 2 फलंदाजासाठी भगवान। बघूया पुढील या 18 बॉल वरती कशा प्रकारे धावा मिळवतील। अजूनही समीकरण मात्र 18 बॉलमध्ये
35 धावांचं समीकरण पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल इथे काय घडलं, अजून एक मिस फिल्डिंग पाहायला मिळते. धावा मिळते जयदुर्ग जांभोड या संघाला आणि इथे मात्र पुन्हा एकदा चौकार. वाईट अशा 5 धावा, वाईट +4 5 धावा जोडले जात आहे. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण, नक्कीच चांगलं काम केलं होतं गोलंदाजांना. इथे मात्र क्षेत्ररक्षण खराब करताय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय अर्जुन. पहिला बॉल वाईट घोषित केलाय. 5 धावा आल्या. इथे मात्र पुन्हा एकदा खेचलाय, लेग साईडच्या दिशेने ढकलला. इथे एक धाव मात्र वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावाचा नक्कीच इथे मात्र अतिघाई करताय बॉल अडवण्यासाठी गव्हांडा संघ. या एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी या 26 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सरासरी जयदुर्ग जांभोड या संघाला अजूनही 11.5चा रन रेट मिळवायचा आहे विजय होण्यासाठी. म्हणजेच प्रत्येकी ओव्हरला 10 ते 11 धावा मिळवण्यास गरजेचं आहे. इथे बघूया अर्जुन पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन जाईल. सामने करेल राम. इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉक. यारकर डिलिव्हर होती. पुन्हा एकदा अलकाचा तडमॅनला ढकलून दिला. एकदा मात्र वेगाने कंप्लीट. खराब थोडंसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच 2 ओव्हरमध्ये चांगलंच कमबॅक केलं होतं गव्हांडे या संघानं. त्यानंतर थोडीशी चुका पाहायला मिळते गव्हांडे या संघाकडून. कारण हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच गव्हांडे या संघाला कुठेतरी फील्डमध्ये चांगलंच फेरबदल करावा लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. अर्जुनचा पुढील बॉल. इथे पुन्हा एकदा दिशा भटकतोय गोलंदाज. इथे अजून एक वाईट बॉल पाहायला मिळतोय. अजून एक एक्स्ट्रा बॉल टाकावा लागेल. सध्या तरी अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. 2 वाईट बॉल फेकी केले अर्जुन या गोलंदाजांना. अर्जुनचा पुढील बॉल पुन्हा एकदा. यावेळेस पट्ट्यात आहे. यावेळेस मिड विकेटला बॉलला पाठवून दिलाय. बॉल निघून चाललाय. हवाई सफर. इथे मात्र पुन्हा एकदा राजूच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. अगदी जोपासून राजू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि राजूने मात्र आल्यापासून मात्र मोठे स्ट्रोक खेळणे सुरुवात केले. सध्या तरी आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाले या बॅटरच्या बॅटमधून. सध्या तरी 24 धावांवरती खेळतोय. 6 बॉलचा सामना केलाय. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र खराब बॉल पाहायला मिळतोय. अजून एक खराब बॉल. संघाचा 10 फलक सध्या तरी 35च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथे थोडंसं अर्जुनचं हा ओव्हर थोडंसं खराब पाहायला मिळतोय. पहिलं ओव्हर अगदी अचूक टप्प्यावरती केली होती. इथे मात्र थोडंसं खराब गोलंदाजी पाहायला मिळते. इथे अपील आहे. हलकीची लिडिंग आणि इथे मात्र विकेट मिळतोय. म्हणजेच 5वा झटका जयदुर्ग जांभोड या संघाला. नक्कीच अजूनही संधी आहे गव्हांडा या संघाला सामना जिंकण्यासाठी. परंतु थोडीशी खराब गोलंदाजी पाहिली आणि नक्कीच इथे मात्र चांगला बॉल फेकी करून राजूचा विकेट मिळवून दिलाय. कारण ज्या धावा आहेत 24 या अगदी राजू या बॅटरच्या बॅटमधून निघाल्या होत्या आणि त्याच बॅटरला मात्र डगआउटचा आसरा दाखवून दिलाय. आता मात्र देवेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. म्हणजेच अजूनही ही जोडीला रोखायचं आहे गव्हांडे या संघाच्या गोलंदाजाला. परंतु इथे देवेंद्र देखील मोठे फटके खेळण्यात माहिर आहे. परंतु नवीन आहे. आले यावेळेस बघूया मोठे फटके खेळू शकतोय का. अर्जुनचा पुढील बॉल. इथे अचूक टप्प्यावरती पुन्हा एकदा सुरेख टप्पा पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. वाह, काय जबरदस्त यावेळेस गोलंदाजी सध्या तरी गव्हांडे या संघाकडून. थोडीशी खराब गोलंदाजी झाली होती अर्जुनची. त्यानंतर पुन्हा एकदा एक कमबॅक छोटासा करून दिला आपल्या संघासाठी. पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल अर्जुन. सामना करेल देवेंद्र तर अर्जुन. इथे मात्र स्लो डिलिव्हरी. पुन्हा एकदा जेल उडाला. अजून एक विकेट. जबरदस्त यावेळेस गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. 6वा झटका लागलाय जयदुर्ग जांभोड या संघाला. देवेंद्र मात्र नाखुश.
कारण देवेंद्र देखील सुद्धा काही खास योगदान देऊ शकला नाही. राम अजूनही सलामीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये, परंतु रामला अजूनही काही स्ट्राईक भेटलेले नाही. कारण इथे समीकरण अजूनही 12 बॉल आणि 20 धावा. इथे मात्र समीकरण येऊन राहिले 12 बॉल 20 धावा. ते मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लक्ष्मण स्टॅग वरती सध्या तरी रामला पाहतोय. सलामीचा बॅटर आहे, जास्त बॉलचा सामना केला नाही, मात्र एकच बॉलचा सामना केलाय. यावेळेस बघूया अंकुशचा पहिलाच बॉल येते, मात्र स्टॅकावरला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, इथे मात्र बॉल वन बाउंस सीमा रेखा पार. वेळेस क्षेत्ररक्षक होता मच्छिंद्र. नक्कीच यावेळेस मच्छिंद्र बॉलचा टप्पा पडून बॉल अडवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु इथे बॉल पडल्यानंतर बॉलने भरपूर उसळी घेतली आणि बॉल मात्र सीमारेखा पार झालाय. आणि इथे मात्र 4 धावा मिळत आहे जयदुर्ग जांभोड या संघाला. या 4 धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 39 आकड्यावरती. एक मात्र इथं गवंडी या संघाला रामचं विकेट मिळवायचं आहे. इथे 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 मात्र झेल उडाला. झेलची संधी, बॉल खाली क्षेत्ररक्षक, आणि इथे 2-2 क्षेत्ररक्षक होते, झेलला कॅरी करू शकले नाही. आणि इथे 2 धावा मात्र मिळतात. या 2 धावाने संघाचा धावफलक सध्या तरी 41 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अगदी यावेळेस गोलंदाजाने संधी निर्माण करून दिली होती, परंतु इथे क्षेत्ररक्षकाचं बॉलवरती लक्ष नव्हतं. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल अंकुश. इथे इथे पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. अजून एक स्लो डिलिव्हरी पाहायला मिळते. या अगोदरचा बॉलमध्ये देखील सुद्धा गती कमी केली होती, तिथे मात्र संधी निर्माण करून दिली होती, परंतु लॉंग डिस्टन्स होता. एक होता मिड विकेटला क्षेत्ररक्षक, परंतु त्या क्षेत्ररक्षकाचं लक्ष नव्हतं. इथे मात्र अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल अंकुश. सामना करतोय राम. इथे मात्र पुन्हा एकदा झेल उडाला. अजून एक झेलची संधी आहे. अहो, इथे मात्र पुन्हा एकदा झेल सुटला, दिल तुटला. 2 धावा देखील लुटल्या गेल्या. काय करते गडीन, बोल धरायच्या आधीच तंगड्या थरारी दो. इथे मात्र रामला या ओव्हरमध्ये 2 जीवदान सध्या तरी मिळालेले आहेत, आणि जो ज्या फलंदाजाला मात्र जीवदान मिळतोय तो संघासाठी खूप खूप घातक ठरतोय. आणि इथे मात्र राम गव्हांडे या संघाला घातक ठरू शकतोय का? टाकर बॉल इथे उडवला, क्षेत्ररक्षक आहे, बॉल निघून चालला सीमा रेखा पार. इथे मात्र षटकार. मी म्हटलं होतो ज्या ज्या फलंदाजाचा झेल सुटतोय तो फलंदाज संघासाठी घातक ठरतोय, आणि इथे मात्र राम गव्हांडे या संघासाठी घातक ठरलाय. नक्कीच जर रामचं विकेट मिळवलं असतं तर इथे गव्हांडे या संघाने या सामन्यामध्ये पकड बनवली असती, कारण इथून पुढे मात्र जयदुर्ग या संघाकडे बॅटिंग नव्हती. ही यावेळी चालक्या हाताने खेळून काढलाय, स्क्वेअर लेगला ढकलून दिलंय. इथे मात्र पुन्हा एकदा थोडंसं मिसफिल्डिंग पाहायला मिळतोय. अजून एक धाव जोडली जाईल. एक धावेने संघाचं धावफलक जाऊन पोहोचलाय 50 आकड्यावरती. आता मात्र केवळ आणि केवळ 5 धावांची गरज. ओव्हरची समाप्ती. 5 धावांची गरज. 6 बॉल 5 धावा. अजूनही गव्हांडे या संघाने जर चांगले क्षेत्ररक्षण चांगले झेल टिपले तर अजूनही हे 5 धावांमध्ये डिफेंड करू शकतोय. जर रामचं विकेट मिळवणं गरजेचं आहे इथे मात्र. परंतु इथे बघूया पुणे एकदा गव्हांडे या संघाचा राम गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. राम टू राम. पहिला बॉल शेवटच्या ओव्हरचा, आणि इथे मात्र पुन्हा एकदा झेल उडाला आणि इथे विकेट.
कार्यक्रम इथे मात्र फिट केलाय रामचा. हॅलो हॅलो. बघूया इथे मात्र पुणे एकदा अजून एक झटका लागले जयदुर्गा जांभोडे या संघाला 8वा झटका. इथे मात्र पुणे एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कासी. तर मात्र इथे 4 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे इथून पुढे
राम कशा प्रकारे गोलंदाजी करू शकतो. इथे पुढील बॉल, इथे 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 खराब बॉल पाहायला मिळतोय. खराब बॉल वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव मिळते जयदुर्गा जांभोडे संघाला. इथे मात्र बॉल टू बॉल धावा मिळवायच्या आहेत जयदुर्गा जांभोडे संघाला विजय होण्यासाठी. रामचा पुढील बॉल सामना करेल काशी आणि इथे सरळ फटका खेळलाय. इथे मात्र बॉलची गती कमी केली. एकदा मात्र वेगाने कमळे दुसऱ्या धावेचा कोल होईल का, परंतु इथे मात्र 21 धावांवरती संतुष्ट व्हावा लागतोय काशी या बॅटरला. इथे 21 धावे ते या 1 धावेने संघाचा धावफलक सध्या तरी 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही मात्र 3 बॉल आणि 3 धावांची गरज. इथे मात्र रोमॅन्टिक सामना आपल्याला पाहायला मिळतो या जय बजरंग गव्हांडे वर्सेस जयदुर्गा जांभवाडी या दोन्ही संघामध्ये एक टाईट फाईट आपल्याला पाहायला मिळते. इथे रामचा पुढील बॉल सामना करेल देव. देव टू राम. पुढील बॉल इथे अजून एक खराब बॉल पाहायला मिळतोय. अजून एक एक्स्ट्रा धाव वाईटच्या स्वरूपात. इथे मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळते या राम या गोलंदाजाची. इथे रामने खराब काम केलंय कारण इथे टाईट सामना आलाय आणि त्या ऐन वेळेवरती इथे मात्र खराब गोलंदाजी म्हणजे एक्स्ट्रा धावा मिळत आहे जयदुर्गा जांभोडे या संघाला. कुठेतरी इथे मात्र समोर लाईन ठेवण्याची गरज आहे. इथे मात्र पुढील बॉल इथे मात्र पुढे एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळलाय आणि बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार आणि इथे मात्र विजय होतोय संघ जयदुर्गा जांभवाडी हा संघ. विजय झालेल्या संघाचं अभिनंदन. पराभूत झालेला संघ आहे जय बजरंग गव्हांडे हा संघ. नक्कीच अगदी शेवटच्या बॉल पर्यंत सामना येऊन ठेपला होता आणि इथे मात्र देवने अगदी एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळून आपल्या संघाला विजय मात्र मिळवून दिलेला आहे. काही चुका आपल्याला पाहायला मिळाल्या गव्हांडे या संघाकडून.